महाराष्ट्रात सध्या भस्म्या रोगाची खूप चर्चा आहे. भस्म्या रोग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कितीही खाल्लं तरी पोट न भरणं, सतत खाण्याची आणि ओरबडण्याची अनिवार्य इच्छा होणं. एकनाथ शिंदेनी सध्या ठाकरेंच्या खासदार आणि आमदारांना गळाला लावण्याचं, फोडण्याचं ऑपरेशन टायगर सुरू केले. पहिल्या टप्प्यात शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडले. त्यानंतर त्यांच्याकडून आता आमदार फोडण्याची मोहीम राबवली जाते. त्यावरूनच शिंदेंना भस्म्या रोग झालाय अशी टीका केली जाते. सचिन अहिर यांना तर रात्रीतून आपल्या गोटात घेतल्यानंतर या टीकेला आणखी धार आली. याच टीकेच्या पार्श्वभूमीवर आपण एकनाथ शिंदेची नेमकी राजकीय भूक किती आहे, ते सतत फोडाफोडी का करत आहेत, त्यावरून शिंदेंना राजकीय भस्म्यारोग झालाय अशी टीका का होते आणि या राजकीय खादाडीमुळे शिंदेंचं राजकीय पोट बिघडणार तर नाही का, राजकीय अपचन तर नाही होणार ना, याच सगळ्या प्रश्नांचं बिटवीन द लाईन्स पॉलिटिक्स आपण या व्हिडिओमध्ये उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, सोशल मीडियावर फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. सध्या देशात आणि महाराष्ट्रात कोणतीही मोठी निवडणूक नाही. 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करून ठाकरेंच्या ताब्यातून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवलं. निवडणूक आयोगानेही शिंदेंना शिवसेना ताब्यात दिली. त्यानंतरच लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक झाली. केंद्रात आणि राज्यात शिंदे सत्तेत आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही शिंदे सेना भाजप नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे सत्ता हातात असतानाही शिंदेंनी उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फोडले आणि या धक्क्यातून ठाकरे सावरत नाहीत. तोच आदित्य ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे विधान परिषदेतील आमदार सचिन अहिर यांनाही शिंदेंनी आपल्या गळाला लावले. त्यामुळे सुरुवातीलाच आपण शिंदे सतत फोडाफोडीचं राजकारण का करतायत ते समजून घेऊ. राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही किंवा कोणालाही उगच पक्षात घेतलं जात नाही किंवा कुणी उगच पक्ष सोडत देखील नाही, हे जगजाहीर आहे. याचंच समर्थन करताना शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के सांगतात की पक्ष वाढवणं हा प्रकृतीचा आणि राजकारणाचा मूलभूत नियम आहे. चांगल्या क्षमतेचे जनाधार असलेले कार्यकर्ते पक्षात येत असतील तर त्यांना घेणं यात काहीच गैर नाही, असं शिंदे सेनेचं म्हणणं आहे या सगळ्या फोडाफोडीच्या राजकारणामागं. आता जे खासदार ज्यांनी पक्ष सोडलाय, 6 खासदारांनी, त्यांचं काय म्हणणं आहे तर ते म्हणतात की लोकांची कामं करण्यासाठी सरकार पैसेच देत नाही, त्यामुळं सत्तेत गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं या खासदारांचं म्हणणं आहे. म्हणजे पुन्हा निवडून यायचं असेल तर ठाकरे सेना सोडल्याशिवाय पर्याय नाही, असा स्वार्थ या 6 खासदारांचा आहे. आता इथं आणखी एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे फुटीर खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे गटातच का जात आहेत. फुटलेल्या 6 खासदारांपैकी काही खासदारांची भाजप नेतृत्वाशी खूप जवळीक आहे. अमित शहा हे शिंदेच्या बंडांचे मास्टर माइंड म्हणून ओळखले जातात. मग हे सगळे आमदार खासदार फुटून थेट भाजपमध्ये का जात नाहीत, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आपल्या पक्षात दुसऱ्या पक्षाचे नेते घेतले तर पक्ष फोडल्याचा थेट आरोप किंवा ठपका हा भाजपवर येतो आणि तो टाळण्यासाठीच शिंदेंचा बफर म्हणून भाजपकडून वापर केला जातोय, असं जाणकारांचं म्हणणं आहे. म्हणजे प्रवेश भाजपमध्येच पण व्हाया शिंदे, असं हे फोडाफोडीचं गणित आहे. मग यातून भाजप शिंदेंचा बफर का तयार करताय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर उद्धव ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात घेतलेल्या सभेत शिंदेंच्या ऑपरेशन टायगर मागचं जे दिल्लीचं राजकारण आहे ते उलगडून सांगितलं. त्यांचा दावा आहे की हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे. अमित शहा हे फडणवीस यांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंचा वापर करतायत. 2029च्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत किंवा नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि योगी आदित्यनाथ यांची नावं आघाडीवर आहेत. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पोस्टर बॉय म्हणून देखील ओळखले जातात. हा धोका ओळखूनच शहा हे फडणवीसांचा दिल्लीच्या दिशेने धावणारा अश्वमेध महाराष्ट्रातच रोखण्याचा प्रयत्न करतायत, अशी दिल्लीत चर्चा आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदेंना दिल्लीतून ताकद दिली जाते. म्हणूनच फडणवीसांचा प्रभाव कमी करण्यासाठी शिंदेंचे हात बळकट केले जात आहेत, असं देखील म्हटलं जाते. मग इतकी तोडफोड फोडाफोड केल्यानंतर शिंदेंना राजकीय अपचन होणार नाही का, पोट बिघडणार नाही का त्यांचं? तर याचं उत्तर 100% अपचन होणार असं आहे. सध्या महायुती सरकारमध्ये आधीच 288 पैकी 237 आमदार आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी तर उघडपणे म्हटलं की खासदार फोडायचे तितके फोडा, पण आमदारांची मात्र आता इथं महाराष्ट्रात गरज नाहीये. 237 आमदारांचं सरकार आधीच आहे, कशाला लागतात नवीन आमदार? ही खदखद केवळ भाजपच्या एका आमदाराची नाही तर शिंदे गटातही येत्या काळामध्ये काय होऊ शकतं
त्याची ही चुणूक आहे. फुटलेल्या 6 खासदारांचाच विषय घ्या. एखाद दुसरा अपवाद वगळला तर हे सर्वजण शिंदेच्या उमेदवाराला पाडूनच जिंकलेले आहेत. म्हणजे तिथं शिंदे सेनेकडे आधीच तुल्यबळ उमेदवार होता किंवा आहे, आधीच नेतृत्व आहे. त्याच वेळी एखादा मोठा नेता दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा तो एकटा जात नाही. त्याला मंत्रीपद, महामंडळ किंवा किमान पुढच्या निवडणुकीची उमेदवारी हवी असते. सध्याही फुटीर खासदारांना काय काय मिळणार याची खूप चर्चा होते. ते या अनुषंगानं खूप महत्वाचे आहे. सचिन अहिर यांना ठाकरेंची साथ सोडल्याचं बक्षीस म्हणून शिंदेकडून विधान परिषदेचं उपसभापतीपद देण्यात आलं. त्यामुळं ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत गेलेल्या माजी उपसभापती नीलम गोरे यांची फेरनिवड हुकली. कृपाल तुमाने आणि मनीषा कायंदे हे दोघं देखील उपसभापतीपदासाठी इच्छुक होते. पण बाहेरून आलेल्यांना बक्षीस आणि जुन्यांना, घरातले जे आहेत त्यांना काहीच नाही. हे सध्याचं राजकारण फार काळ चालणार नाही, ही देखील गोष्ट आपल्याला यातून दिसते. आणि बाहेरून आलेल्यांनाही काय काय देणार हा देखील प्रश्न आहे. एकाच पक्षात अनेक महत्वाकांक्षी नेते येतात तेव्हा प्रत्येकाला सत्तेत वाटा देणं अशक्य होतं. यामुळे भविष्यात पक्षांतर्गत धुसफूस आणि असंतोष निर्माण होईल. हेच ते राजकीय अपचन आहे. जेवढी जास्त खादाडी तेवढाच मोठा पोटाचा त्रास भविष्यात शिंदेंना भोगावा लागू शकतो. थोडक्यात काय तर आजचं राजकारण हे कन्फ्युजन निर्माण करण्याचं पॉलिटिक्स आहे. कोण कोणासोबत आहे हेच कळत नाही आपल्याला. जनतेला आणि विरोधकांना संभ्रमात ठेवण्याचं हे पॉलिटिक्स आहे. शिंदेची राजकीय भूक प्रचंड असली, आता थांबायचं नाही या निर्धारामुळं त्यांची खासदार संख्या, आमदार संख्या वाढलेली दिसेल. राजकीय वजन वाढेल. पण गरजेपेक्षा विनाकारण खाल्ल्यामुळं होणाऱ्या अपचनाचा धोकाही त्यांच्यासमोर आवासून उभा आहे. तिकीट वाटपाच्या वेळी हा फोटशूट नक्कीच बाहेर येऊ शकतो. पण तुम्हाला काय वाटतं? शिंदेंना राजकीय भस्म्या झाल्याची टीका योग्य आहे का? शिंदे सतत फोडाफोडीचं राजकारण का करत असावेत? ही फोडाफोड महायुतीला तारणारी आहे की मारणारी आहे? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.